खमंग पीठ पेरून केलेली शिमला मिरचीची भाजी आज आपण बनवणार आहोत। मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी डब्यात देण्यायोग्य असा हा भाजीचा प्रकार आहे आणि या भाजीमध्ये आपण जास्त मसाल्यांचा वापर पण करणार नाही। कमी मसाले वापरून ही भाजी खमंग आणि चविष्ट तयार होते। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुमचं सगळ्यांचं टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। टिफिनमध्ये कुठली भाजी द्यायची हा प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न। चला तर मग आज मी तुम्हाला पीठ पेरून केलेली शिमला मिरचीची भाजी बनवून दाखवणार आहे। भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचं। जिरं मोहरी छान तडतडून द्यायचं। त्यानंतर तेलामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा 3 ते 4 मिनिट तेलामध्ये छान परतून घेऊया। भाजी बनवण्यासाठी कांदा थोडा जास्त वापरायचा। कांदा जास्त वापरल्यामुळे भाजीला चव पण खूप छान येते। 3 ते 4 मिनिट मी कांदा तेलामध्ये छान परतून घेतला। आता तेलामध्ये आपण वाटून घेतलेला लसूण घालणार आहोत। वाटून घेतलेला लसूण तेलामध्ये 2 ते 3 मिनिट आपण छान परतून घेणार आहोत। कांदा आणि लसूण मी तेलामध्ये छान परतून घेतला। आता तेलामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत। थोडी हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं। तिखट तुम्हाला कितपत कमी किंवा जास्त हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखटचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। सुके मसाले तेलामध्ये काही सेकंद परतून घ्यायची। त्यानंतर तेलामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची घालणार आहोत। ही शिमला मिरचीची भाजी बनवण्यासाठी आपण जास्त मसाल्यांचा वापर करणार नाही। शिमला मिरची छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची। 2 ते 3 मिनिट शिमला मिरची मसाल्यामध्ये छान शिजवून घ्यायची। नंतर यामध्ये थोडं पाणी घालायचं। 2 चम्मच मी पाणी घातलेलं आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची। आता तुम्हाला मसाला किंवा तेल थोडं जास्त वाटत असेल तरी हे सगळं जाणार आहे। कधी थोडी भाजी शिजली की आपण यामध्ये पीठ पेरूया त्यावेळी। 2 ते 3 मिनिट शिमला मिरची मी छान वाफवून घेतली। साधारण 2 वाट्या भाजी तयार झाली चिरलेली, तर 3 ते 4 चम्मच पीठ आपण यामध्ये घालू। भाजीला जो ओलसरपणा आहे तो जाईल एवढं पीठ घालायचं। ही भाजी जर तुम्ही सकाळी केली तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ही भाजी छान टिकते। भाजी अजिबात खराब होत नाही। टिफिनमध्ये देण्यासाठी हा एक उत्तम भाजीचा पर्याय आहे। चणा डाळीचं पीठ भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यावर आपण झाकण ठेवून एक छान वाफ काढून घेणार आहोत। झाकण ठेवून भाजी छान 5 मिनिट वाफवून घ्यायची। त्यानंतर शेवटी यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आणि लिंबू पिळून ही भाजी चपातीसोबत तर खूप छान लागते। रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल। थँक्यू फॉर वॉचिंग।